महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा मोठे खुशखबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता दिली आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. महाराष्ट्र राज्याचे देवाभाऊ यांनी आज या ठिकाणी निर्णय जाहीर केला की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पुन्हा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. तुम्ही बरोबर ऐकलं शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट बघितली. 8वा हप्ता तर शेतकऱ्याला भेटला, परंतु 9वा हप्ता शेतकऱ्याला भेटलाच नाही. बघा तरी आता याचे कारण नेमकं काय आहे? या कारणामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता. आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी सांगितलं आहे की या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमध्ये या ठिकाणी 9व्या हप्त्याचं वितरण या ठिकाणी झालं नव्हतं. परंतु आता चिंता करू नका, सरकारने निर्णय जाहीर केला आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तारीख देखील जाहीर झाली. हो तुम्ही बरोबर ऐकलं, सरकारच्या माध्यमातून 9वा हप्ता खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारने तारीख या ठिकाणी जारी केली आणि शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. 9वा हप्ता बघा तुम्हाला येणार, 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आला. तुम्ही या ठिकाणी खाते तपासा, 2,000 रुपये 8व्या हप्त्याचे आले आहे. मग आता 9वा हप्ता कधी येणार असाच प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. सरकारने त्याबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय सध्या जाहीर केला आणि शेतकरी बांधवांनो एक खुशखबर आज सरकारने दिली. तर मग तारीख नेमकं काय आहे आणि काय म्हणले आहे देवेंद्रजी फडणवीस, चला तर पाहून घेऊया. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी नमोच्या 9व्या हप्त्याचे वाटप या ठिकाणी सुरू झालंय आणि सरकारने या ठिकाणी यादी पण जाहीर करून टाकली आहे. बघा राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भेटल्यानंतर आता 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आजच या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तुम्ही बरोबर ऐकलं शेतकरी बांधवांनो, सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 12 जिल्ह्याची निवड आता केली आहे. निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्यांची EKYC पूर्ण आहे बघा अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा केला जात आहे. शेतकरी बांधवांनो तुम्ही EKYC केली का? जर केली नसेल तर तात्काळ करून घ्या, कारण की बघा आज या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता जमा केला जाणार आहे. सकाळपासूनच या ठिकाणी वितरण या ठिकाणी झालं आहे शेतकरी बांधवांनो बघा. आणि या ठिकाणी ज्यांनी EKYC केली अशाच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता या ठिकाणी थेट वर्ग केला जात आहे. आणि जर सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक बघा, 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सरकारने जाहीर केली. सरकारचं म्हणणं आहे एकाच वेळी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण करता येत नाही बघा, कारण ही प्रक्रिया डायरेक्ट DBT बघा DBTच्या माध्यमातून केली जात आहे आणि DBTला काहीतरी मर्यादा आहे. त्यामुळे या ठिकाणी सरकारने निर्णय घेतला 3 टप्पे करूया आणि सरकारने नमोच्या 9व्या हप्त्यासाठी टोटल असे 3 टप्पे या ठिकाणी केले आहे आणि पहिल्या टप्प्याचं या ठिकाणी आज वाटप होत आहे. हो शेतकरी बांधवांनो, आणि पहिल्या टप्प्यासाठी सरकारने 12 जिल्हे निवडले आहे की ज्या 12 जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होणार. बघा त्या 12 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये पण आली. तर मग शेतकरी बांधवांनो कोणती आहे ती यादी आणि तुमचं नाव यादीमध्ये येतं का नाही तुम्ही चेक करून घ्या. जर तुमचं नाव यादीमध्ये येत असेल तर तुमच्या खात्यामध्ये मोठी रक्कम जमा करण्यामध्ये येणार. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, आता भरपूर असे शेतकरी आहे ज्यांना की नमोचा 8वा हप्ता या ठिकाणी भेटलेला आहे आणि भरपूर देखील असे शेतकरी आहे ज्यांना हप्ता भेटला नाही बघा. तर ज्यांना हप्ता भेटला नाही त्यांनी नेमकं काय करायचं आणि ज्यांना भेटलाय त्यांनी काय करायचं बघा. ज्यांना हप्ता भेटला त्यांनी काही करू नका बघा, त्यांनी फक्त 12 जिल्ह्याची यादी बघा, त्या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की तुमच्या खात्यामध्ये निधी येणार. आणि ज्यांना 8वा हप्ता भेटला नाही याचं कारण काय आहे लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या शेतकरी बांधवांनो. बघा तुम्हाला माहीत असेल हे वर्ष नवीन वर्ष या ठिकाणी सुरू आहे, सध्या एप्रिल महिना सुरू आहे. तर मग या ठिकाणी आता लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या,
2026 या वर्षामध्ये या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या खात्याचं आधार लिंक EKYC केली अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होत आहे. जर तुम्हाला 8वा हप्ता भेटला नसेल तर यामागे सर्वात मोठं एक कारण आहे, ती म्हणजे की नवीन वर्षाची नवीन EKYC. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. EKYC तुम्ही करूनही या ठिकाणी नवीन वर्ष सुरू झालं की ती आपोआप या ठिकाणी कट होते आणि शेतकऱ्याला पुन्हा नवीन वर्षाची नवीन EKYC करावी लागते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही पहिल्यांदा तुमचं खातं चेक करा. तुमची EKYC आहे का, तुमचं आधार लिंक आहे का. जर तुमचं आधार लिंक असेल, तुमचं EKYC असेल तर मग अडचण येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, ज्या शेतकऱ्याला हप्तेच मिळत नाही त्यांनी नेमकं काय करायचं. बघा, त्यांनी सर्वात प्रथम पोस्ट पेमेंट बँकचं खातं उघडायचं. बघा, पोस्ट ऑफिस किंवा या ठिकाणी पोस्ट बँक ज्याला म्हणूया, या बँकेचं खातं उघडून जर शेतकऱ्याने EKYC केली तर राहिलेले संपूर्ण हप्ते शेतकऱ्याला मिळून जातील. आता महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. हो शेतकरी बांधवांनो, 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून बघा वितरण केलं जाणार आहे आणि त्या 12 जिल्ह्याची यादी सरकारने जाहीर केली. तर कोणकोणते जिल्हे आहेत तर बघा, 9वा जो काय हप्ता आहे तो मिळणारसाठी सरकारने 12 जिल्हे लावले आहे. यामध्ये पहिला जिल्हा या ठिकाणी सरकारने सांगितला आहे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना जिल्हा, त्यानंतर बीड जिल्हा, त्यानंतर बघा धाराशिव. आता धाराशिव जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. त्यानंतर पुढील जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की लातूर. त्यानंतर आहे परभणी झाल्यावर हिंगोली बघा. त्यानंतर नांदेड, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा आणि अकोला बघा, या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपले बँक मेसेज तपासावे. आधार लिंक असलेल्या खात्यावर ही रक्कम आज सकाळपासूनच जमा व्हायला सुरुवात झाली असून आता राहिलेल्या जिल्ह्यांचं काय बघा. आपण सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकरी बांधवांचे नाव या यादीमध्ये आले नाही अशांनी चिंता करू नका. सरकारने टप्प्याटप्प्याने वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचं नाव देखील आले नसेल तर बघा, अगदी काही दिवसामध्ये दुसरी यादी पुन्हा जारी करण्यामध्ये येणार आणि जेव्हा कधी यादी जाहीर होते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून यादी कळविली जाते. आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने तुम्हाला एक कार्ड काढायचं सांगितलं आहे. ते कार्ड जे शेतकरी बांधव काढणार नाही बघा, अशा एका पण शेतकरी बांधवांना पीक विमा योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, या योजनेचा लाभ भेटणार नाही. बघा, तुम्हाला ते कार्ड काढावं लागेल. ते कार्ड म्हणजे की फार्मर आय डी. बघा, तुम्ही ऑनलाईन कॉम्प्युटरच्या दुकानामध्ये सुद्धा फार्मर ID कार्ड काढू शकता. फार्मर ID कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. जे शेतकरी बांधवांकडे हे कार्ड आहे अशा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा केला जात आहे. शेतकरी बांधवांनो, ही होती महत्त्वाची बातमी आणि अशाच महत्त्वाच्या इतर अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.